श्री स्वामी समर्थ. कालच देऊळबंद 2 ही मूवी बघायला गेलो. तसं तर पार्ट 1 म्हणजे देऊळबंदचा पार्ट 1 आणि पार्ट 2 टोटली वेगळे आहे. जर पहिला पार्ट बघितला नसेल तरीही काही फरक नाही पडणार. तर ही मूवी कशी होती हे आपण जाणून घेऊयात. तर खूप कमी मूवी अशा बनतात की ज्या मूवी बघून आपल्याला डोळ्यात आसू येऊन जातात. या मूवीमध्ये असे बरेच सीन आहेत असे म्हणजे की कधी तुम्हाला रडायला येईल सीन बघता बघता आणि कधी त्या रडण्याचा हसण्यात रूपांतर होईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. इतके इमोशन्स आहेत या मूवीमध्ये. इतका सुंदर मूवी बनवला आहे. तर हा मूवी महाराष्ट्रात जे शेतकरी आत्महत्या करता या विषयावरती आहे. तर खूप काहीतरी शिकण्यासारखं आहे या मूवीमध्ये. या मूवीच्या स्टार्टिंगचे सुरुवातीचे जे काही अर्धा तास जी मूवीचे जे सीन चालतात त्याच्यामध्ये जी एक पीडित महिला आहे ती वारुळाला बघून दगडच काय मारते आणि त्याच्यातून वारुळातून स्वामीच काय प्रकट होतात. कधी कधी ते सीन बघताना असं वाटतं की हां, असं जर कोणी रिअलमध्ये जर कोणी असे दगड मारलं तर खरंच स्वामी प्रकट होतील का. पण ते सीन ज्यावेळी मूवी जिकडून हुक पकडते म्हणजे की एक झाडाला टांगलेली बॉडी ज्यावेळी दाखवतात तिकडून जो पिक्चर सुरू होतो की त्याच्यानंतर म्हणजे त्या मूवीचं शब्दात रूपांतरच नाही करता येणार. इतकी सुंदर मूवी बनवली आहे. आणि स्पेशली म्हटलं म्हणजे असे बरेच रील बघितले आहेत की ज्यांनी ही मूवी बनवली प्रवीण तरडे यांनी स्वतःच्या वाईफला हा रोल दिला, दुसरं कोणाला दिला नाही. पण मला असं वाटतं की त्यांची वाईफ म्हणजे स्नेहल तरडे यांनी जी भूमिका निभावली आहे एक नास्तिक स्त्रीची, एका पीडितेची, तर तिच्यासारखी ॲक्टिंग कोणीच म्हणजे कोणीच करू नाही शकणार. अशी ॲक्टर कुठे भेटणार सुद्धा नाही असं मला वाटतं की इतकी सुंदर त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे त्याची. आणि स्पेशली मोहन जोशी सर ह्या वयामध्ये त्यांचं वय काय, त्यांची ॲक्टिंग काय, म्हणजे दोघं मॅच होत नाही इतकी सुंदर ॲक्टिंग त्यांनी केली आहे. तसं तर मानलं पाहिजे ह्या वयामध्ये त्यांची दाद दिली पाहिजे. ह्या वयामध्ये त्यांनी इतकी सुंदर ॲक्टिंग केली. आपण फक्त बाजारात जातो, भाजी आणतो आणि बनवून खातो. पण शेतकरी त्या भाज्या म्हणजे टमॅटो असो कोणत्याही भाज्या असो ते उगवतात कसे, त्यांचा मोल भाव कसा त्यांना मिळतो, त्यांचे कष्ट किती आहेत दाखवलेले आहेत. परत ते किती किती सिच्युएशनमधून त्यांना बाहेर निघावं लागतं तेव्हा आपल्यापर्यंत आता भाज्या पोचतात. तर हे सर्व या मूवीमध्ये दाखवलं आहे की त्यांनी एवढं कष्ट करून सुद्धा बियाण्यांना भाव किती मिळतो, कसा मिळतो, भाज्यांना भाव कसा मिळतो, म्हणजे उगवणाराही शेतकरी, कष्ट करणारा शेतकरी आणि भाव शेतकऱ्याने ठरवायचा की कोणी दुसऱ्यांनी ठरवायचा हे या मूवीमधून आपल्याला बघायला मिळतं. खरंच मंडळी, शेतकऱ्यांची इज्जत केली पाहिजे. आणि मूवीच्या शेवटी स्वामींना जे काही स्टार्टिंगला हेल्प मिळालेली असते, जी पीडित महिला असते तिला हेल्प मिळालेली असते, ते कोण होते, कोणाचे रूप होते हे जेव्हा दाखवतात. आणि स्पेशली ते तर मी काही सांगणार नाही, पण स्पेशली मी इतकं नक्की सांगेल की श्रीपाद श्री वल्लभ यांना बघून डोळ्यात आश्रू आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. मूवी नक्की बघा. इतकी सुंदर मूवी मला तरी वाटतं की आजपर्यंत अशी मूवी बनली नाहीये. तर मंडळी, प्रत्येकाने जाऊन ही मूवी बघावी. कारण आणि अशा मूवी बघून बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळतात आणि स्वामींवरचा विश्वास अजून दृढ होत जातो. तर मंडळी, ही मूवी नक्की बघा, स्वामी सेवा करा आणि सेवेकरी व्हा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.